सुभाष पाडेकर संशोधित निर्मित हिरो बजेट शेतीचा यशस्वी प्रयोग। शेतकरी हितेश पटेल मुंगसरा तालुका जिल्हा नाशिक सुभाष पाडेकर यांच्या समवेत शिवार फेरी करून झिरो बजेट नैसर्गिक शेतीची पाहणी करून एकाच शेतात देशी वाणाचं पीक घेऊन विषमुक्त रसायनमुक्त कॅन्सरमुक्त शेतीचा यशस्वी प्रयोग करून समाजासाठी एक आगळा वेगळा प्रयोग हितेश पटेल यांनी केलाय। शेतकऱ्यांनी एकदा प्रत्यक्ष भेट देऊन नैसर्गिक व विषमुक्त शेतीचं महत्त्व जाणून घ्यावे। मुंगसरा गावातील हितेश पटेल यांच्या सुभाष पाडेकर यांच्या सल्ल्यानुसार जी शेती पद्धतीने जी नैसर्गिक शेती डेव्हलप केलेली आहे आणि त्यांच्यासाठी शिवार फेरीसाठी आज आपण आपले मार्गदर्शक किंवा ज्यांनी आपल्याला ही शेती करण्यासाठी प्रवृत्त केले असे सुभाष पाडेकर सर आज आपल्याबरोबर शिवार फेरीसाठी उपलब्ध आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमकं या शेतीचा प्रयोग कशावर आधारित आहे हे त्यांच्या शब्दातच आपण जाणून घेऊया। आता सगळ्या जगामध्ये बियाचे द्राक्ष प्रचलित आहे आणि त्याचा वापर सर्वत्र होत आहे। वास्तविक बियाचे द्राक्ष कधीच नव्हते, तो अपवाद होता। 1000 वेलीमध्ये एखादी वेल बियाची निघायची। ती नपुसक वेल, जसे 1000 बायामध्ये एखादी वांजुटी बाई असते किंवा 1000 पुरुषामध्ये एखादा नपुसक पुरुष असतो, तशी निसर्गातली विकृती म्हणून ती वेल अशी असायची, ज्यामध्ये बिया नसायच्या। आणि मग काही लोकांनी अशी वेगळीच वेल दिसते आहे म्हणून त्या वेलीला वेगळं केलं, त्याच्या काड्या लावल्या आणि त्या वाढवल्या, त्याला नाव दिलं थॉम्सन सीडलेस आणि मग ती जगभर पसरली। वास्तविक विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे की द्राक्षांचे जे बियाचे द्राक्ष असतात त्या बियामध्ये द्राक्षा खडाच्या 90% पोषण मूल्य असतात, 90% औषधी मूल्य असतात आणि बियामध्ये पोषण मूल्य आणि औषधी मूल्य अत्यंत कमी असतात। म्हणजे बियाच आपल्या पोटात गेल्या पाहिजे, त्या बिया न पाठवता यांनी बियाच्या जाती विकसित केल्या आणि नपुसक द्राक्ष लोकांना खायला घातले। याचा परिणाम आज आपण भोगतो आहोत की हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे हार्मोनचं जे असंतुलन निर्माण झालेलं आहे त्यातून शरीरामध्ये विकृती आलेल्या आहेत। पहिले 16 वर्षाची मुलगी, तिला ऋतुस्नात व्हायची पाळी यायची, मासिक पाळी। आज 8 वर्षाच्या मुलीला मासिक पाळी यायला लागलेली आहे। पहिले टेस्ट ट्यूब बेबीचे दवाखाने नसायचे, कारण जे स्त्रीबीज वायू काय फॅलोपियन ट्यूब ती मोकळी असायची, त्याच्यामुळं गर्भाशयामध्ये गर्भधारणा सहज सोपी व्हायची आणि मुलं व्हायची। आज ते जे फॅलोपियन ट्यूब आहे, स्त्रीबीज वाहिका आहेत, ती बंद झालेली आहे, ती उघडतच नाही आहे। तेव्हा स्त्रीबीज बाहेर निघत नाही, फलन होत नाही आणि मग गर्भधारणा होत नाही। आणि आता त्याच्यामुळं गलोगली टेस्ट ट्यूब बेबीचे दवाखाने उघडलेले आहेत, त्याला कारण हे विकृती आहे। ही विकृती कुठून आली? म्हणजे बियाचं 9 मिलीमीटर गोल द्राक्ष, त्याच्यामध्ये 100% पोषण मूल्य आणि औषधी मूल्य असायचे। त्याच्याऐवजी अमेरिकेत, युरोपमध्ये आणि मध्य पूर्व देशामध्ये 22 मिलीमीटर लांब द्राक्ष नपुसक बियाचे लोक घ्यायला लागले, आकर्षित झाले आणि भाव द्यायला लागले। म्हणून 9 मिलीमीटरचे गोल द्राक्ष याची लांबी वाढवण्यासाठी नपुसक म्हणजे बियाच्या द्राक्षाला जिबिलिक ॲसिडमध्ये डिपिंग करून किंवा फवारण्या करून त्याची लांबी वाढवण्याचा प्रयत्न झाला। आणि हे लांबी का वाढली, कशी वाढली?
9 मिलीमीटरचे द्राक्ष जेव्हा 22 मिलीमीटर होतात किंवा 18 मिलीमीटर होतात, याचा अर्थ पेशींची अनिर्बंध वाढ होते. त्याला काय म्हणते, हार्मोन्स जे GAचे डिपिंग होते, GAच्या फवारण्या होतात, जिबरिक ॲसिड आणि बाकी हार्मोनच्या ज्या फवारण्या होतात, त्यामुळं पेशींची अनिर्बंध वाढ होते, अनकंट्रोल सेल डिव्हिजन. आणि कॅन्सरचं लक्षणसुद्धा तेच आहे, पेशींची अनिर्बंध वाढ म्हणजे अनकंट्रोल सेल डिव्हिजन. म्हणजे एक तर बिनबियाची द्राक्ष, नपुसक द्राक्ष लोकांना खाऊ घालून त्यांना पोषण मूल्य मिळत नाही, बिमाऱ्या रोग होतात आणि त्यातल्या त्यात हे हार्मोनची ट्रीटमेंट करून, डिपिंग करून 22 मिलीमीटर 18 मिलीमीटर लांब द्राक्ष लोकांना खाऊ घालून शरीरामध्ये मानवनिर्मित हार्मोन्स पाठवल्या जातात. हार्मोनचं असंतुलन होतं आणि त्याचे अत्यंत घातक परिणाम महिलावर, पुरुषावर, माणसावर होतात, मुलावर होतात. चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका.